नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आपणास सांगणार आहे की स्त्रीला संभोग सुख कसे मिळते. ज्या लोकांना वाटते लिंग मोठे पाहिजे तर हे देखील सुख आहे. स्त्रीची योनी फक्त 3 इंच सेन्सिटिव्ह असते, म्हणजे फक्त कोणाचे लिंग 3, 5 किंवा 3.5 किंवा 4 इंच जरी लांब असते तरी स्त्री संतुष्ट होते. ज्या लोकांना वाटते की टायमिंग जास्त महत्त्वपूर्ण आहे तर हे देखील चूक आहे. जर तुम्ही परफेक्ट करत नसाल तर तुमचं टायमिंग किती असू दे काही फायदा नाही. याची मजा तुम्हाला मिळते, स्त्रीला नाही. आता तुम्ही म्हणाल की मग स्त्रीला संतुष्टी कशी मिळते, तर स्त्रीला संतुष्टी फक्त परफेक्टमुळे मिळते. मग संभोगाची सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करावा जेणेकरून दोघं संतुष्ट होतील. आता पुरुष कसा संतुष्ट होतो हे सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण पुरुषांचे वीर्य पतन झाले म्हणजे पुरुष संतुष्ट होतो. मग स्त्री संतुष्ट कशी होते 95% लोकांना माहीत नाही असं मला वाटतं. संभोगाची सुरुवात करण्यापूर्वी आपण संभोग कुठे करतोय हे महत्त्वाचे आहे. म्हणजे ती जागा स्वच्छ आणि सुगंधित असली पाहिजे. तिथे कोणत्याही प्रकारची दुर्गंधी नसली पाहिजे, कोणत्याही प्रकारचा गोंगाट किंवा आवाज न असला पाहिजे. थंडगार वातावरणात आणि मंद प्रकाश असला पाहिजे. स्त्री आणि पुरुष यांची वस्त्र आणि अंतर्वस्त्रे नवीन किंवा स्वच्छ असली पाहिजेत. दोघांचेही शरीर आणि अवयव स्वच्छ असले पाहिजे. शरीरात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी नसली पाहिजे. पुरुषाने स्त्रीला अलगद जवळ घ्यावं, मग तिच्याशी बोलताना तू फार सुंदर दिसत आहे, तुम्हाला फार आवडतेस अशी टिप्पणी केली पाहिजे. मग हळूवारतीने केस एका बाजूला घेऊन तिच्या मानेवर चुंबन घ्यावे, मग दुसऱ्या बाजूला चुंबन घ्यावे. या दरम्यान तिच्या चेहऱ्यावरील भाव बघावे. पाहून तिच्या शरीरावर हाताने स्पर्श करून तिची वस्त्रे अलंकार शरीरापासून वेगळे करावे, पण तिचे अंतर्वस्त्रे काढू नयेत. मग हाताने तिच्या शरीरावर स्पर्श करीत तिच्या ओठांवर ओठ टेकवत हलके चुंबन घ्यावे व त्यात तिची देखील संमती आहे असं वाटत असेल तर चुंबन घेत जीवाचे मनोमिलन घडवावे. ही जी माहिती मी तुम्हाला दिली आहे ही 80% पुरुषांना पटणार नाही, कारण यातील काही जणांनी खरोखर कोणत्याही स्त्रीसोबत संभोग केलेला नाही किंवा चुकीच्या पद्धतीने संभोग केलेला आहे. बरेच जण तसले व्हिडिओज पाहून त्याला योग्य समजतात. ॲक्च्युली तसले व्हिडिओज तुम्हाला एडिट करून दाखवले जातात, त्यात काहीही खरे नसते. त्या व्हिडिओजमध्ये जाणून बुजून मोठे लिंग असलेले पुरुष घेतले जातात. भारत किंवा एशियामधील पुरुषांचे लिंग साधारण 4 ते 6 इंच लांब असते. जपान किंवा चीन व कोरियामधील पुरुषांची लिंग तर भारतीय लोकांपेक्षा देखील लहान असते व त्या व्हिडिओजमधील स्त्री ही जाणून बुजून विवाद असते. संभोग होताना स्त्रीला इतका त्रास होत नाही जितका तसल्या व्हिडिओजमध्ये दाखवला जातो. संभोग होताना स्त्री आ ओ हम करत तुमच्या शरीरावर स्पर्श करीत असते, तेव्हा समजावं की ती पूर्णपणे संभोग सुख घेत आहे. आता राहिला विषय टायमिंगचा, तर पुरुष असो किंवा कोणताही प्राणी असो, देवाने किंवा निसर्गाने त्याला एक विशिष्ट वेळ दिलेली आहे. योनीमध्ये लिंग प्रवेश झाल्यावर साधारण 5 किंवा 7 मिनिटात कोणत्याही प्राण्याची वीर्यपतन होते व हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी अगदी योग्य व नैसर्गिक आहे. तर कोणी म्हणेल मी 1 तास करतो, मी 2 तास करतो, तर तो निव्वळ थापा मारत आहे किंवा त्याने काहीतरी नशा केली आहे किंवा कुठले तरी औषध घेतले आहे असं समजून जावे. आता विषय सामान्यपणे माणूस एका रात्रीत किती वेळा संभोग करू शकतो. तर मित्रांनो, मी ज्या प्रकारे संभोगाची पद्धत सांगितली आहे त्या प्रकारे तुम्ही संभोग कराल तर एका रात्रीत फक्त 1 वेळ संभोग करून देखील तुम्ही व तुमची स्त्री संतुष्ट होऊन शांतपणे झोकी जाऊ शकता. पण जर कोणाचे नवीन लग्न झाले किंवा कोणाला आजपर्यंत कधी संभोग करायला मिळाला नाही असा पुरुष एका रात्रीत साधारण 4 वेळा संभोग करू शकतो. जर यापेक्षा जास्त कोणी संभोग केला असं सांगत असेल तर निश्चितच तो थापा मारतोय किंवा त्याने काहीतरी नशा केली आहे किंवा कुठले तरी औषध घेतले आहे असे समजून जावे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास त्याच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.